व्हिडिओ बनवायला चालू केल्यापासून खूप साऱ्या नवीन गोष्टी परत एकदा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ फॅमिली. कसे आहेत मग? मज्जेत ना? चला तर मग मी सकाळी आलेली आहे पहिल्या कामावरती. तर इकडे मला बनवायची होती गवारीची शेंग, जी की मी रात्रीच निवडून वगैरे ठेवलेली होती आणि चपाती बनवलेली आहे. आणि हे काम संपवून मी आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर या कामावरती मला बटाटा फ्राय करायचा होता, तसेच ऑमलेट बनवायचं होतं आणि चपाती बनवायची होती. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचा सर्व स्वयंपाक मी इथे बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमधील बऱ्यापैकी रेसिपी, भाज्या वगैरे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेल्या आहेत. तुम्ही जाऊन पाहू शकता आणि यूट्यूब चॅनलला देखील सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ते काम संपवून मी आलेली आहे पुढच्या कामावरती, जे की माझं फक्त चपातीचंच काम असतं. मग पटापट इकडे चपाती बनवून घेतलेली आहे. तर मला 2-3 दिवसापासून एक ताईंची कमेंट आलेली आहे, 2-3 कमेंट आलेल्या. तर त्यांची कमेंट ऐकून मला कुठेतरी खूप हृदयस्पर्शी वाटत आहे, म्हणून मी तुमच्याशी शेअर करीत आहे. तर एक ताई आहेत, त्या देखील माझ्यासारखं जेवणाचं काम करत असतात आणि लगभग त्यांची माझ्या एवढीच कामं आहेत. तर सकाळी मी 6 वाजता कामावर येते हे तर आपल्याला माहितीच आहे आणि ती ताई तर सकाळी 5 वाजता कामावर जातात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संध्याकाळी कामावरती जात नाहीत, कारण त्यांना त्यांच्या मुलांना टाईम द्यायचा असतो असं त्या बोलतात. कारण त्यांना हजबंड नाही आहेत असं त्या बोलल्या. हे ऐकून जाणवलं की आई फक्त घर नाही सांभाळत, तर ती पूर्ण आयुष्य सांभाळते. तर स्वतःचं काम सांभाळत, स्वतःच्या मुलांचं हसू जपत आयुष्य जगणाऱ्या अशा प्रत्येक स्त्रीला आणि आईला माझा मनापासून कोटी कोटी सलाम. तर या कामावरती मी स्प्राऊट, डाळ, राईस, भेंडीची भाजी, सॅलेड तसेच मल्टीग्रेन फुलका रोटी बनवून आता आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे मला बनवायचं होतं शेवग्याच्या शेंगाचं वरण बनवायचं होतं, तसेच राईस, चपाती बनवायची होती आणि इथे भाजीमध्ये मला गवार बनवायची होती. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचा पूर्ण स्वयंपाक बनवून मी आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे मला बनवायचं होतं वालाचं बिरडं बनवायचं होतं, तसेच पोहे बनवायचे होते नाश्त्यासाठी आणि ते देखील मला शेवग्याच्या शेंगाचं वरण बनवायचं होतं, तसेच सॅलेड कट करायचं होतं. पीठ वगैरे सर्व मळून घेतलेलं. यांची सर्व जेवणाची तयारी करून यांचं सर्व जेवण मी इथे बनवलेलं आहे. तर आता शेवटच्या एका चपातीच्या कामावरती मला आज सुट्टी आहे आणि आता हे सर्व कामं संपवून मग मी निघालेली आहे घरी. चला तर मग फॅमिली, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच मी आज एका ताईंची तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे थोडक्यात. एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून तुमचं देखील काय म्हणणं आहे त्याच्याविषयी एक कमेंट करून नक्की सांगा. जबाबदाऱ्या कितीही असल्या तरी संघर्ष करणाऱ्या, स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा प्रवास हा प्रेरणादायी असतो. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. तुम्हीही काळजी घ्या आणि चांगलं चांगलं खा.